कॉकरोच जनता पार्टीचा आज दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी झुरळांचा वादळ रस्त्यावर। संस्थापक अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल। झेंडा आणि पुस्तक घेऊन आंदोलनामध्ये येण्याचं आवाहन। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परवानगी। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्याची पोलिसांकडून परवानगी। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी असणार। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर। देशाच्या कानाकोपऱ्यातून दराखोऱ्यांमधून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल। मराठा समाजासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू होणार। शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू करण्याचा हा निर्णय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। सरकारला गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकता येत आहे। जरांगेंची प्रतिक्रिया। जात प्रमाणपत्र सुद्धा आता तातडीनं वितरित करावीत, जरांगेंची मागणी। ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या चौकशीसाठी फेऱ्यात। अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भात मागवली माहिती। मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल। तळकोकणात बरसल्या पावसाच्या सरी। गोव्यातून मान्सून कोकणामध्ये पुढे सरकला। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग परिसरात पाऊस। कांदा खरेदीवरील बाजार शुल्क माफ करण्याचे शासनाचे आदेश। बाजार समिती प्रशासनाला तातडीनं अंमलबजावणीच्या सूचना। कांदा खरेदीवर शुल्क न आकारण्याचे बाजार समित्यांना आदेश। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14% पाणी। पाऊस लांबल्यास मुंबईकरांवरचं पाणी संकट आणखीनच गडद होण्याची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। केस कटिंग आणि दाढी करणं आता महागलं। सलूनच्या दरामध्ये 20% वाढ। आजपासून राज्यभरात दरवाढ लागू। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यामध्ये नवा ट्विस्ट। 49 भूखंडांचे बनावट नकाशे 2दा मंजूर झाल्याचा संशय। भूमी अभिलेख विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित। बनावट सही शिक्क्यांचा वापर झाल्याचाही आरोप। रेल्वेच्या 3ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक। 109 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वे आणि हार्बरवरही मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार रात्रकालीन विशेष ब्लॉक। इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारताच्या T20 संघाची घोषणा। श्रेयस अय्यरकडे कर्णधार पदाची जबाबदारी तर तिलक वर्मा उपकर्णधार। आयपीएलमध्ये तुफान खेळी करणारा वैभव सूर्यवंशीला देखील संधी। खान सरांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। खान सर न्यायालयासमोर शरण। कोचिंग संस्थांमधील वर्चस्व वादातून हा गोळीबार झाला होता।